आज मी जे बोलणार आहे ना, ते कदाचित काही लोकांना आवडणार नाही. हे बोलतोय तो माणूस ज्याच्याकडे आजही 3 ट्रॅक्टर उभे आहेत आणि 3 थ्रेशर चालू आहेत आणि या कामाचा 7 वर्षाचा अनुभव आहे. आणि तरी सुद्धा आज जर मला कोणी विचारलं 2026 मध्ये ट्रॅक्टर घ्यावा का, तर मी लगेच हो म्हणत नाही. कारण ट्रॅक्टर फक्त चालवायचा नसतो, तो सांभाळायचा असतो. आणि आज गावाकडे जास्त लोक ट्रॅक्टरवर जगत नाहीये, तर ट्रॅक्टरसाठी जगतायत. हा व्हिडिओ कोणाला घाबरवण्यासाठी नाही, पण चुकीचा निर्णय टाळण्यासाठी आहे. म्हणून शेवटपर्यंत शांतपणे ऐक. नमस्कार मित्रांनो, आज थोडं शांत बोलायचं ठरवलंय. आज मी जे बोलतोय ना, ते ऐकलेलं नाही, ते वाचलेलं नाही, ते माझ्या स्वतःच्या अनुभवातून आहे. सध्या माझ्याकडे 3 ट्रॅक्टर आहेत आणि 3 थ्रेशर आहेत आणि ट्रॅक्टरच्या कामाचा मला जवळपास 7 वर्षाचा अनुभव आहे. म्हणून आज जे बोलतोय ना, ते भावनेतून नाही, तर जे पाहिलंय, जे भोगलंय त्यातून बोलतोय. खूप लोक मला विचारतात 2026 मध्ये ट्रॅक्टर घ्यावा का. मी तेव्हा थांबतो, कारण हा प्रश्न सोपा नाही. आज गावाकडे ट्रॅक्टर कमी नाहीत. पूर्वी एक असायचा, आज प्रत्येक वस्तीला 2-3 असतात, पण सगळ्यांसाठी नाही. ट्रॅक्टर घेतला की पहिल्याच महिन्यापासून जबाबदारी सुरू होते. डिझेल, मेंटेनन्स आणि काम मिळेल की नाही ही चिंता. काम असो वा नसो, हप्ता मात्र वेळेवर द्यावा लागतो. जून जुलै चांगलं जातं, ऑक्टोबरपर्यंत निभावावा लागतो, पण बाकी महिने ट्रॅक्टर उभाच असतो. त्या काळात खूप लोकांचं मन बदलतं, हे मी स्वतः पाहिलंय. फायदा कधी होतो ते माहिती आहे का? जेव्हा तुमची स्वतःची शेती असते, जेव्हा तुम्ही स्वतः ट्रॅक्टर चालवता आणि बाहेरचं काम हळूहळू ओळखीतून मिळतं. माझ्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट आहे, फक्त भाड्यावर ट्रॅक्टर चालवून आज सेटल होता येत नाही. डिझेल महाग आहे, पार्ट्स महाग आहेत, स्पर्धा खूप आहे. आज लोक भाडं कमी करून काम मिळवतात, पण त्यात नफा राहत नाही. म्हणून मी नेहमी एकच सांगतो, ट्रॅक्टर हा श्रीमंतीचा मापक नाही, तो गरजेचं साधन आहे. जर तुमचं गणित जुळत असेल, तर जर घरच्यांचा आधार असेल, जर तुम्ही स्वतः वेळ देऊ शकत असाल, तर 2026 मध्ये ट्रॅक्टर निभावतो. पण फक्त इतर घेताय म्हणून किंवा आपणही घेऊ पाहू असं म्हणून घेतला तर तोच ट्रॅक्टर ओझं होतो. आज बरेच लोक ट्रॅक्टर विकायला काढतात. ते यूट्यूबवर सांगत नाहीत, पण शांतपणे अनुभव सांगतात. म्हणून निर्णय घेताना व्हिडिओपेक्षा गावातल्या अनुभवावर जास्त विश्वास ठेवा. मी कोणाला घ्यायचं सांगत नाही आणि कोणाला थांबायलाही सांगत नाही. फक्त एवढंच, डोळे उघडे ठेवून मन शांत ठेवून निर्णय घ्या. हा व्हिडिओ कोणाला घाबरवण्यासाठी नाही, फक्त थोडा विचार करायचा आहे. जर उपयोगी वाटला तर लाईक करा आणि असाच अनुभवावर बोलणारा शांत कंटेंट हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. जय जवान, जय किसान. धन्यवाद.